आनंदाची बातमी सांगायला लागल्या तेव्हा संपूर्ण गोकुळात आनंद का झाला? कारण सर्व गोकुळवासी नंद महाराजांवर फार प्रेम करायचे. कारण नंद बाबा सुद्धा आपल्या प्रजेची, गोकुळवासियांची काळजी आपल्या लेकराप्रमाणे घ्यायचे. आणि नंद बाबांना 90 वर्षाचं वय होतं त्यांचं. अजूनपर्यंत त्यांना संतती झालेली नव्हती, मुलगा नव्हता. म्हणून गोकुळ गावच्या लोकांनी देवाची खूप भक्ती करायचे आणि मागायचे ना, केवळ एकच गोष्ट मागायची की आणि आज ही आनंदाची वाहनावर पडली. सर्वांना आनंद झाला. एवढा आनंद, कारण ज्या ठिकाणी आनंद घन परमात्मा अवतरलाय तिथं कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही. म्हणून परमात्मा आला म्हणून तिथं फार आनंद झालाय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ज्या सुखाचं, ज्या आनंदाचं आपण मोजमाप करू शकत नाही असा आनंद झाला. आनंद का झाला? कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. लग्न लागण्या अगोदरच आहेर आलाय बरं का. बरोबर, लग्नाच्या आधीच आहेर आलाय. नंदाच्या घरी बाळकृष्ण जन्मला म्हणून सगळीकडे आनंद झालेला आहे. आणि जेव्हाही माणूस आनंदात असतो तेव्हा आनंद व्यक्त करण्याच्या काही क्रिया करत असतो. आनंद कसा व्यक्त केलाय तर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. सगळ्यांनी आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्यात, घराला तोरणं बांधली आहेत, दारामध्ये सडा रांगोळी केली आहे. आणि मग सगळ्या गवळणी, गोपाळ असतील, ग्वाल मंडळी असतील, नवीन नवीन वस्त्र परिधान करून, अलंकार परिधान करून, श्रंगार करून नंद बाबाच्या घरी जात आहेत. नंद महाराजांना बधाई देत आहेत, पुत्र जन्माची बधाई. गवळणी यशोदा मैयाला पुत्र जन्माची बधाई देत आहेत. पण आपल्या सनातन संस्कृतीमध्ये असा नियम आहे, कुठल्याही लहान बाळाला बघायला जात असताना रिकाम्या हाताने जात नाही. काहीतरी हातामध्ये भेटवस्तू न्यावी लागते. आणि आपल्याकडे मात्र सगळ्यात मोठी भेटवस्तू कुठली समजली जाते? कुठल्याही बाळाला बघायला जात असताना महिला काय करतात? थोडेसे तांदूळ आणि एक बिस्किट पुडा घेऊन जातात. पण आता लहान बाळाला बघायला जाताना बिस्किट पुडा घेऊन जायची काय गरज आहे? बिस्किट पुडा कोणाला न्यावा? जो बिमार माणूस आहे ना त्याला. बिमार माणसासारखं लहान बाळालाही बघायला जाताना बिस्किट पुडा घेऊन जातात. पण काही ना काही न्यावं असा नियम आहे. पण ते बाळ आपल्या किती जवळच आहे याच्यावर आधारित असतं भेटवस्तू किती मोठी न्यायची. ते जर आपलं नातलगातील कोणी असेल तर कोणी कपडे घेऊन जातं, त्या बाळाच्या मम्मीला साडी घेऊन जातात. आणि ते जर आपल्या घरातलं असेल फार जवळचं तर एखादा दागिना घेऊन जातात, सोन्याचा दागिना, चांदीचा. आणि ते आपलं कोणी खास जवळचं नसेल तर मग बिस्किट पुडा घेऊन जातात महिला. म्हणजे ते किती जवळचं आहे याच्यावर आधारित भेटवस्तू असते. मग आता नंद महाराजांचं पोरगं म्हणजे राजाचं पोरगं आहे, त्याला बघायला जाताना रिकाम्या हातानं कोणी जाईल का? आणि जातानाही कोणी साधारण वस्तू बिस्किट पुडा नेईल का? कोणी नाही. त्या ठिकाणी प्रत्येकजण भारी भारी वस्तू घेते. कोणी भारी भारी पैठणी शालू, जो शालू सोन्याच्या तारेने तो तयार केलेला आहे. कोणी कोणी गवळणी एखादा सोन्याचा दागिना घेत आहेत, कोणी चांदीचा दागिना घेत आहे, कोणी मोत्याचा हार घेत आहे. असं अनेक मोठमोठ्या भेटवस्तू घेऊन त्या गवळणी यशोदा मैयाला बधाई देतात. सर्व गोपिका, ग्वालबाल मंडळी तिथं नंदबाबाच्या वाड्यावर जाऊन सर्वांना बधाई देऊन बाळकृष्णाला पाहतात. तर एवढं सुंदर स्वरूप आहे देवाचं की ते स्वरूप पाहून सगळे भुलून गेलेत. जो कोणी देवाला पाहतोय तो बाहेर येऊन पुन्हा सांगतोय की आजपर्यंत एवढा सुंदर बाळ पाहिलाच नाही म्हणून सांगतात. त्या गोपिका बाहेर येऊन एकमेकीला काय सांगतात? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले
पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. की नंद बाबांना वयाच्या 90व्या वर्षी पुत्ररत्न प्राप्त झालंय, याचा काही कमी आनंद असेल का त्यांना? म्हातार वयामध्ये मुलगा झाला होता तेव्हा नंद महाराजांनी खूप मोठा उत्सव ठेवला त्यांच्या महालामध्ये. संपूर्ण गोकुळाला आमंत्रण दिलेलं आहे. गोकुळच्या बाहेर जे काही खेडेपाडी आहेत सर्व गावांनाही त्या ठिकाणी या उत्सवात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. तेव्हा गोकुळच्या जवळच बरसाना गाव आहे, त्या ठिकाणी राधाराणीचा अवतार झालेला आहे. राधाराणी म्हणजे भगवंताची शक्ती आहे, भक्ती आहे. भक्तीनेच अवतार धारण केलाय राधाराणीच्या रूपामध्ये. राधाकृष्ण हा प्रेम अवतार आहे. जगाला प्रेम शिकवण्यासाठी राधाकृष्ण हा अवतार झालेला आहे. पण ज्यावेळी गोलोकधाममध्ये राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण अवतार